नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भाषा विज्ञानातला पुढचा घटक आपण आज अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे रूपिम विचार. त्यालाच म्हणतात पदिम विचार किंवा त्याला दुसरा शब्द आहे शब्द विचार. काय आहे रूपिम? जसं आपण शिकलो स्वन, स्वनिम आणि स्वनांतर हे घटक आपण शिकलो. तसं आता इथून पुढचा जो टप्पा आहे तो आपल्याला असं शिकायचा आहे रूप, रूपिम आणि रूपिकांत. काय आहे रूपिम? रूपिम म्हणजे काय, तर त्याचा विचार आपण या घटकामध्ये करणार आहोत. भाषेची जी निर्मिती झालेली आहे ना, मुळात ती भाषेची निर्मिती ही मानवाच्या आदान प्रदानासाठी झालेली आहे. त्याला जे बौद्धिक आदान प्रदान करायचं होतं, विचारांचं आदान प्रदान करायचं होतं, एकमेकाशी संवाद साधायचा होता, तर त्यासाठी हे भाषिक संदेशन म्हणून भाषेची निर्मिती झाली. सगळेच ध्वनी हे भाषेसाठी उपयुक्त नसतात. व्यवहार पूर्ण होणं आवश्यक असतो. हा व्यवहार आशयाचा असतो, विचारांचा असतो आणि भावभावनांचा असतो. भाषेत स्वनिम असले तरी केवळ स्वनिमांच्या संख्येने भाषिक व्यवहार पूर्ण होतातच असं अजिबात नाही. म्हणून स्वनिमांच्या उच्चारलेल्या समुच्चयाने शब्दांची किंवा रूपिमांची निर्मिती होत असते. स्वनिमांचा समुच्चय ही कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या. स्वनिमांच्या उच्चारलेल्या समुच्चयाने म्हटलेलं आहे. समुच्चय उच्चारावा लागतो, त्यालाच काय म्हणायचं, शब्दांची किंवा रूपिमांची निर्मिती. या रूपिमांच्या मदतीने तयार होतं ते वाक्य किंवा शब्दबंध. बावरीची फार सुंदर उभे, जेत शब्द ब्रह्मबंध नागर तेथ रंगाथिले अंबर साहित्यवाने सुपर उजळाची. शब्दबंध म्हणजे काय माहितीये का? वाक्य हे संदेशनाच्या कार्यातील परिपूर्ण अवस्था आहे. आपण पहिलं स्वर आहे, आपण स्वन म्हटलेलं आहे. त्याच्या अगोदरची गोष्ट त्याला स्वन म्हटलेलं आहे, नंतर स्वनिम म्हटलंय, नंतर स्वनांतर म्हटले, नंतर आता आपण रूपिमचा विचार करायला लागलो, पदाचा विचार करायला लागलो. आणि मग हे सगळं एकत्र आल्यानंतर शेवटचा टप्पा इथं जिथं थांबतो ते वाक्य. वाक्य दोन किंवा अधिक रूपिमांनी तयार झालेल्या वाक्यांची एक विशिष्ट नियमावली असते. नियम व्यवस्था त्या भाषेची वेगळी असते. भाषेत उपयोजिला जाणारा ध्वनी म्हणजे स्वन होय. या स्वनाला अर्थ नसतो. भाषा विभेदकता त्या स्वनात जेव्हा जेव्हा येते तेव्हा भाषेच्या दृष्टीने तो महत्वाचा ठरतो. असं अर्थपूर्ण स्वनिम जेव्हा एकत्र लक्षात घेऊन त्या भाषेची स्वनिम संख्या निश्चित केलेली असते. म्हणून स्वनिमाकडं अर्थभेदकता या वैशिष्ट्याचा मानवी भाषांना फायदा झाला. भाषेतील निरनिराळ्या स्वनिमांची एक विशिष्ट क्रमाने रचना करून असंख्य उच्चारणे तयार करता आली. एकमेकांपेक्षा वेगळ्या असणाऱ्या उच्चारणात भाषेत वेगवेगळे अर्थ व्यक्त करताना उपयोग होऊ लागला. म्हणून अर्थपूर्ण स्वनिमांचा समूह फार महत्वाचं आहे बरं का, हे लक्षात ठेवा. अर्थपूर्ण स्वनिमांचा समूह म्हणजे रूपिम होय. यालाच शब्द असं म्हणतात. रूपिमाची एक साधी आणि सरळ व्याख्या आहे. कोणती? अर्थपूर्ण स्वनिम समूह. अर्थपूर्ण स्वनिम कसे पाहिजेत? अर्थपूर्ण पाहिजेत. अर्थपूर्ण स्वनिम समूह म्हणजे रूपिम होय, याला शब्द म्हणतात. रूपिम विचारालाच दुसरं नाव आपण मगाशी अभ्यासलं ते म्हणजे शब्द विचार किंवा पद विचार. त्यालाच पदिम असंही म्हणतात. पारंपरिक व्याकरणातील शब्द ही संकल्पना शब्दकोशातील शब्द या अर्थाने उपयोजलेली आहे, लक्षात ठेवा. त्याचा आणि भाषा विज्ञानातील शब्द संकल्पनेचा रूपिमांचा गोंधळ होऊ नये म्हणून
भाषा वैज्ञानिकांनी रूपीम आणि पदीम ही संकल्पना उपयोगात आणली. त्याच्यात पुढचा मुद्दा आपल्याला विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे भाषिक रूप म्हणजे काय, त्या रूपिकांचा त्याचा काय संबंध आहे. तर रूपिका म्हणजे काय माहितीये का, रूपिका म्हणजे भाषेतील अर्थपूर्ण असा लहानसा घटक. अर्थपूर्ण हा शब्द महत्वाचा आहे बरं. अर्थपूर्ण तो जो भाषेतला जो शब्द आहे ना, जो घटक आलेला आहे ना, तो अर्थपूर्ण असावा. त्या दृष्टीने रूपिकाचे विभाजन होऊ शकत नाही. कोणत्याही भाषेतील या अर्थपूर्ण घटकाला भाषिक रूप, त्याला लिंग्विस्टिक फॉर्म असं म्हणतात. उदाहरणार्थ काही शब्द तुम्हाला देतो. झाड, विद्यालय, हुशार, रेखा, हे जे काही शब्द आहेत हे अर्थपूर्ण आहेत, म्हणून ह्या रूपिका ठरतात. रूपिका ही कल्पना दोन विशेषांवर अवलंबून असते. पहिलं ते एकतर त्यांना अर्थ असतो आणि दुसरं म्हणजे अर्थदृष्ट्या त्या स्वनिम समुच्चयाचे अर्थपूर्ण विभाजन न होणे ह्या विशेषावरती अवलंबून असते. म्हणून भाषेत लहान भाषेमध्ये आलेल्या लहानात लहान भाषिक रूपाला त्याला इंग्लिशमध्ये मॉर्फ म्हणतात. मॉर्फ. तर त्याला मराठीमध्ये आपण रूपिका म्हणतो. काय म्हणतो? रूपिका. भाषेत आलेल्या भाषेच्या भाषिक लहान रूपाला रूपिका म्हणतात. रूपिकांच्या संदर्भात महत्वाची बाब म्हणजे कोशातील जे शब्द आहेत ते संदर्भ निरपेक्ष असतात, पण ते शब्द जेव्हा इकडे भाषेत आपण ज्यावेळी वापरतो, शब्दकोशातील शब्द संदर्भहीन असतात, पण ज्यावेळी तो भाषेत वापरतो त्यावेळी ते शब्द रूपिका असतात. पण मागच्या प्रकरणामध्ये आपण स्वनिम शिकलो, बरोबर. तर त्याच्यामध्ये स्वन आलेले. स्वन हा भाषा निरपेक्ष असतो बरं, तर स्वनिम मात्र भाषा सापेक्ष असतो. रूपिका ही संदर्भ निरपेक्ष असते आणि रूपीम हा संदर्भ सापेक्ष असतो. हा दोन्हीमध्ये फरक आहे. रूपिका आणि रूपीम मधला बेसिक फरक कोणता, तर रूपिका ही संदर्भ निरपेक्ष असते, तर रूपीम हा संदर्भ सापेक्ष असतो. इथे छान उदाहरण दिले. ते असं उदाहरण आहे, रेखा, सुंदर, नृत्य, गाणे, कर असे वेगवेगळे शब्द आहेत. ह्या शब्दांना काय म्हणायचं? रेखा, कर, गाणे, सुंदर, नृत्य, ह्या शब्दांना काय म्हणायचं? हे रूपिका. काय म्हणायचे ना? रूपिका. ह्या निरपेक्ष रूपिका आहेत. पण ह्यात जर वाक्यात आल्या, काय वाक्य तयार होईल? रेखा सुंदर नृत्य करते. रेखा सुंदर नृत्य करते. किंवा रमेश आंबा खातो. आता रमेश आंबा खातो याच्यामध्ये आंबा शब्द वेगळा आहे, खातो शब्द वेगळा आहे, रमेश शब्द वेगळा आहे. तर ते ज्यावेळी संदर्भ सापेक्षता येते त्यावेळी तेच शब्द रमेश आंबा खातो हे क्रमाने येतात. खातो, आंबा, रमेश हे जे आहेत ना वेगवेगळे शब्द आहेत, पण ज्यावेळी ते संदर्भ सापेक्ष येतात त्यावेळी ते रूपीम ठरतात. वाक्यातील रेखा सुंदर नृत्य करते यांना संदर्भ सापेक्षता असल्यामुळे रूपीम म्हणतात. किंवा रमेश आंबा खातो याला संदर्भ सापेक्षता आहे म्हणून त्याला रूपीम म्हणायचं. आता पुढचा मुद्दा काय आहे? रूपिका आणि शब्द म्हणजे काय, यांचा काय संबंध आहे? शब्द आणि रूपिका यांच्यातला नेमका फरक काय माहितीये का? शब्द वेगळा आणि रूपिका वेगळी. यातला नेमका फरक म्हणजे असा आहे की शब्दाचं विघटन होऊ शकतं. हे फार महत्वाचं आहे बरं. शब्दाचं विघटन होऊ शकतं. उदाहरणार्थ विद्यार्थी शब्द आहे. विद्या अधिक अर्थ अधिक ई. सुंदरता, सुंदर अधिक अता. मानसशास्त्र, भौतिकशास्त्र, भौतिक अधिक शास्त्र. चराचर, चर अधिक अचर.
गोचर, गो अधिक चर, बरोबर ना? म्हणजे इथं जर तुम्ही विचार केला तर शब्दांचं इथं विघटन होऊ शकतं, पण रूपिकांचं मात्र अर्थदृष्ट्या विघटन होत नाही. तो सुंदर शब्द आहे, त्याचं काय तुम्ही फोड कराल? नाही ना करू शकत. सुंदरता, सुंदर अधिक अता, फोड होऊ शकते, विघटन होऊ शकतं. म्हणून रूपिका ही अर्थदृष्ट्या सगळ्यात लहान असते. हे महत्वाचं आहे की रूपिका ही अर्थदृष्ट्या सर्वात लहान असते. तर शब्दामध्ये अनेक रूपिका येऊ शकतात. उदाहरणार्थ पद्मनाभ, पद्म आहे नाभीत ज्याच्या तो. किती शब्द आले पाहते. एक शब्द तयार केला, पद्म अधिक नाभ. त्यात दोन आहेत, पद्म वेगळा आहे आणि नाभी वेगळा आहे. नाभी म्हणजे बेबी, पद्म म्हणजे कमळ. ज्याच्या नाभीमध्ये कमळ उगवलेलं आहे असा तो. ज्याचे जन्म नाभी चतुरानना, महाराजांचा अभंग आहे. त्याच्या नाभीतून चतुरानन म्हणजे कोण? चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव, ज्याच्या नाभीत, म्हणून ब्रह्मदेव कमळात बसले दाखवतात पहा. म्हणून पद्मनाभ शब्द आहे त्याला. पद्म अधिक नाभ, यात पद्म ही रूपिका वेगळी, नाभी वेगळी रूपिका वेगळी, हे दोन एकत्र आले म्हणून पद्मनाभ. मानसशास्त्र, मानस अधिक शास्त्र, दोन रूपिका वेगवेगळ्या आल्या म्हणून रूपिका हा अर्थदृष्ट्या वेगळा शब्द असतो. यावर आपल्याला लक्षात असेल की एकच अर्थ घटक असतो तर कधी अनेक अर्थ घटक असतात. विद्यार्थी, सुंदरता, दिनकर, परंतु रूपिकांमध्ये एकच अर्थ घटक असतो. विद्या, अर्थ इत्यादी रूपिका हे होत, याचे अधिक विभाजन होऊ शकत नाही. याचा अर्थ सारेच शब्द रूपिका नसतात. हे फार महत्वाचं आहे बरं. सारेच शब्द हे रूपिका नसतात. मराठीत शब्द हा शब्द सुद्धा आपण संदिग्धपणे वापरतो. रेखा, आंबा, झाड, गोड हे शब्दकोशातील शब्द आहेत, पण आपण याला शब्द म्हणतो. पण रेखाने गोड आंबा झाडावरून तोडून खाल्ला, या वाक्यामध्ये तेच शब्द आलेले आहेत, पण रेखाने झाडावरून या शब्दांना प्रत्यय लागलेला आहे. म्हणून शब्द ही संकल्पना अनेक अर्थाने वापरली जाते. शब्दकोशातील शब्द, वाक्यातील शब्द, समासातील शब्द, साधित शब्द, वाक्यात येणारा शब्द, त्याचं शब्दरूप, त्या वाक्यात येणाऱ्या शब्दाचं शब्दरूप विशिष्ट पद्धतीने येतं. वरील उदाहरणातील शब्दाप्रमाणे ते सप्रत्यय असेल आणि प्रत्यय विरहित असेल तर कुठेही संयुक्त रूपात येईल. म्हणून वाक्यात येणाऱ्या रूपांना शब्द न म्हणता पद म्हणणं सोयीचं जातं. म्हणून ज्ञानेश्वरांनी मग असं जे उल्लेख केला ना मी, येत पदबंध नागर, पदबंध आहेत ते पदबंध, जे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांमध्ये शब्द आलेले ना त्याला पदबंध म्हणतात. तेवढ्यासाठी वाक्यात येणाऱ्या शब्दांना शब्द न म्हणता काय म्हणावं लागेल आपल्याला? पद म्हणणं सोयीचं जाईल. आणि आपल्याला पुढे असंही म्हणता येईल की वाक्यात उपयोजलेल्या पदाचे मूळ, त्याचं जे मूळ रूप जे आहे ते शब्द आणि शब्दांचे वाक्यातील रूप म्हणजेच पद होय. या शब्दांमध्ये सामासिक शब्दांचाही उदाहरणार्थ नीळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा तो, कोण? भगवान शंकर. सामासिक शब्द आहे, परंतु हे शब्द रूपिका होत नाही, लक्षात ठेवा. नील आणि कंठ ह्या दोन रूपिका वेगळ्या आहेत, पण नीळकंठ याला काय म्हणू आपण? फार तर पद म्हणूयात. म्हणून दोन रूपिका एकत्र आल्या. काही शब्द रूपिका असू शकतात
आणि त्या रूपिका आणि शब्द हे जर एकच आहेत तर सामासिक शब्दात एकापेक्षा अधिक रूपिका असतात या निष्कर्षाप्रत आपल्याला यावं लागतं. व्याकरणातील शब्दांची संख्या विचारात घेतली तर असं दिसून येतं तुम्हाला की रूढीने किंवा संकेताने प्राप्त झालेला असा जो ध्वनी समूह आहे त्याला शब्द असं म्हणावं. काय म्हणायचं त्याला? शब्द म्हणायचं. परंतु ज्या रूपिकांना अर्थ नसतो अशांचा समावेश जो आहे तो प्रत्यय उपसर्गाच्या वर्गात केला जातो. उदाहरणार्थ विज्ञान, वि अधिक अ अधिक नि हे उपसर्ग ज्ञान, जय, मद या शब्दाला जोडून येतात. म्हणून शुभंकर, कर, दस, थर, आर हे प्रत्यय जोडून येतात. याचा अर्थ नवीन शब्द तयार होण्यासाठी प्रत्यय आणि उपसर्ग यांची मदत घेतली जाते. शब्द प्रत्यय आणि उपसर्ग यांचा विचार व्याकरणात केला जातो. रूपिका विचारात सुद्धा याचा आपल्याला वापर करता येतो. यावरून असं लक्षात येतं की शब्दांच्या संदर्भात असलेली अर्थांची जी संकल्पना आहे ती रूपिकांच्या संदर्भातील अर्थसंकल्पनेपेक्षा वेगळी आहे. म्हणून व्याकरणात लिंग, वचन, विभक्ती, आख्यात इत्यादी विकार दाखवण्यासाठी उपयोजलेले जे ध्वनी समूह असतात त्यांचा समावेश प्रत्ययांच्या विभागात केला जातो. उदाहरणार्थ खाणे, ने, डोक्यास लागले, डोक्यास, स हा प्रत्यय. घरातून पळून गेला, घरातून, तून हा प्रत्यय. पाटलीन बाई आली, पाटलीन, तर पाटलीनला ईण हा प्रत्यय लागलेला आहे. पळतो, पळ हा शब्द वेगळा आहे, तो वेगळा आहे, पळतो. म्हणून हे ने, स, तू, तून, ईण ह्यांना व्याकरणात शब्दांचे स्थान दिलं जात नाही. यांना काय म्हणायचं आपण? प्रत्यय म्हणायचं. म्हणून शब्दांच्या व्याख्येप्रमाणे त्यांना अर्थ नाही. परंतु अशा प्रकारच्या सर्व प्रत्ययांचा विचार आपल्याला रूपिकांमध्ये होतो. त्याचाही एक अर्थ आहे. अर्थ व्यक्त करण्याचे महत्वाचे कार्य प्रत्यय करतात. त्यामुळेच वरील शब्दांना विशिष्ट प्रकारचा अर्थ प्राप्त झालेला आहे. याचे अर्थ व्यक्त करण्यास मदत करणे हेच कार्य असते आणि हे कार्यच एका अर्थाने त्याचा अर्थ असतो. प्रत्यक्ष व्यवहारात तसा उपसर्ग त्यांना काही अर्थ नाही. म्हणून ने, स, तून, ईण हे तो शब्द नसले तरी त्या रूपिका ठरतात. कारण भाषिक दृष्टीने आणि विशिष्ट रचनेच्या दृष्टीने एक प्रकारचे ते व्याकरणिक कार्य आहे. आज आपण तुर्तात इसच सांगूयात आणि मग रूपिका, रूपीम आणि रूपिकांतर हा जो भाग आहे हा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूया. तुर्तास आपण हे लेक्चर इथंच थांबूया.